सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजन ही दिवाळीतील एक अनमोल अशी आठवण आहे, कारण या दिवशी अष्टलक्ष्मीचं पूजन केलं जातं। आता या अष्टलक्ष्मी कोणत्या? तर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि राजलक्ष्मी अशा या अष्टलक्ष्मीचं आपल्यावरती कायम वरदहस्त असावा म्हणून लक्ष्मीपूजनाचं आजचं हे अधिक महत्त्व। अर्थातच दिवाळी म्हटल्यानंतर दिवाळी, दीप, पूजा आणि त्यानंतर अर्थातच लक्ष्मी आणि गणेश पूजन हे केलं जातं। लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस। अश्विन अमावास्येच्या रात्री ही पूजा करण्याचे फार मोठे आध्यात्मिक आणि सामाजिक असं महत्त्व आहे, कारण समृद्धी आणि ऐश्वर्याचं स्वागत केलं जातं या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी। लक्ष्मी धन, समृद्धी, ऐश्वर्य, सौभाग्य यांची देवी आहे आणि यामुळेच त्या दिवशी जर तिची आराधना केली तर घरामध्ये स्थिर धन टिकू शकतं, अशी एक मोठी श्रद्धा आहे। या दिवशी काय केलं जातं तर पूजा केली जाते, दिवे लावून घर स्वच्छ करून भक्त लक्ष्मीला आपल्या घरी येण्याकरता आणि कायमस्वरूपी राहण्याकरता आवाहन करतात। आध्यात्मिक आणि भौतिक यश काय आहे या दिवसाचं? तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ भौतिक धन म्हणजे केवळ पैसा अडका यांची पूजा केली जात नाही, तर अष्ट प्रकारच्या म्हणजे 8 प्रकारच्या लक्ष्म्यांची पूजा केली जाते, ज्याला मी म्हटलं आहे अष्टलक्ष्मी। यामध्ये आरोग्य, यश, ज्ञान, विद्या, धैर्य, संतती, अनंत यासारख्या आध्यात्मिक आणि भौतिक अशा समृद्धीचा समावेश केला जातो। खरी समृद्धी ही केवळ पैशाची नाहीये, तर जीवनातील समाधान, शांती, पावित्र्य आणि कौटुंबिक आनंदात आहे याची जाणीव ही साक्षात लक्ष्मी माता आपल्याला करून देते। या दिवशी गणेशाचं आणि कुबेराचं देखील पूजन केलं जातं। लक्ष्मी मातेसमोर जेव्हा गणेशाची मूर्ती स्थापन केली जाते त्यावेळेला आपल्याला कळतं की गणेश हा बुद्धीचा देव आहे आणि बुद्धीला देखील लक्ष्मी एवढंच महत्त्व दिलेलं आहे। हा बुद्धीचा देव असल्यामुळे कोणत्याही कार्यामध्ये येणारे संकट तो दूर करतो आणि म्हणून तो संकट मोचन असा देव आहे श्री गणेश। बुद्धी आणि शुभलाभ असेल तर धनाचं निश्चित अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात येतं आणि म्हणूनच कुबेराची पूजा केल्यानंतर जो कुबेर देव धनाचं रक्षण करतो त्याची पूजा केल्यानंतर गणेशाची पूजा ही केली जाते धनाची स्थिरता आणि अक्षयता टिकून राहण्याकरता। अंधकारावरती प्रकाशाचा विजय म्हणजे साक्षात लक्ष्मीपूजन। तमोसुमा ज्योतिर्गमय हा दिवाळीचा मोठा संदेश। दिवाळी मूलतः अंधारावरती प्रकाशाचा विजय दर्शवणारा असा सण आहे आणि म्हणून या दिवशी जे दिवे आपण लावतो ते केवळ सजावटीकरता नाही आहेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, तर जीवनामागील जे अर्थ आहेत ते जाणून घेऊन जीवनातील अज्ञान, दारिद्र्य आणि नकारात्मकता हे दूर करण्याचं प्रतीक म्हणजे हे दिवे आहेत आणि म्हणूनच या प्रकाशांच्या रोषणाईमध्ये साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशी श्रद्धा आहे आणि ते खरंही आहे। या दिवशी केळसुणीचं पूजन केलं जातं, ज्याला म्हणतो आपण अलक्ष्मीचं निष्कासन। या दिवशी केळसुणीचं मी झाडूचं पूजन केल्यामुळे केळसुणीला जी आपण म्हणतो झाडू काढून टाकण्याची जी वृत्ती केळसुणीमध्ये आहे ती म्हणजेच घरातील दारिद्र्य, नकारात्मकता म्हणजेच अलक्ष्मी काढून टाकण्याकरता केळसुणीचा वापर केला जातो आणि घरातून बाहेर काढलेली ही जी वस्तू आहेत त्यामुळे घर स्वच्छ होतं आणि घराबरोबर आपलं मनही स्वच्छ होतं आणि अलक्ष्मीला बाहेर काढल्यामुळे लक्ष्मीचं स्वागत करण्याकरता एक मोठा बेस तयार केला जातो। व्यवसायाचं महत्त्व आणि व्यवसायातलं लक्ष्मीचं महत्त्व म्हणजे काय? तर व्यापारी वर्ग आणि उद्योजक हे लक्ष्मीपूजनाचं महत्त्वाने पूजन करतात, आचरण करतात। त्या दिवशी हिशोबाची नवीन पुस्तके म्हणजे वही खाते ही बाहेर काढली जातात आणि येणारं वर्ष आर्थिकदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या भरभराटीत जावं म्हणून हे व्यावसायिक लक्ष्मी मातेला प्रार्थना करतात आणि म्हणूनच नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही या दिवशी मानली जाते। थोडक्यामध्ये लक्ष्मी म्हणजे केवळ पैसे कमावणं आणि पैसे मिळवणं याची इच्छा करण्याचं पूजन नाही आहे किंवा त्या दिवशीचं महत्त्व केवळ पैशापुरतंच नाही आहे, तर हा पैसा, हे वैभव, हे समृद्धी
परिश्रम, बुद्धिमत्ता आणि नैतिक मार्गाने मिळवल्याबद्दल धनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आहे आणि जीवनामध्ये स्थिर समृद्धी आणि वाढती अशी सुख समृद्धी शांती मिळावी म्हणून केलेली प्रार्थना म्हणजेच लक्ष्मीपूजन हे होय. आता अर्थातच आजच्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करणार आहोत आणि अर्थात त्याकरता असलेला महत्त्वाचा असा काळ कोणता आहे तर आजचा दिवस म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी हा खूप चांगला मानला गेला आहे. सूर्यास्तानंतरचा काळ आणि त्या दिवशी आपण ती पूजा करावी. पंचांगानुसार यावेळेला 2 प्रकारच्या अमावास्या दिसत आहेत, परंतु आजचा दिवस आहे तो 21 ऑक्टोबर हा जास्ती लाभदायी आहे. म्हणून प्रदोष काळातला मुहूर्त मी संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 पर्यंत मी जवळजवळ 2.5 तास आपण लक्ष्मीपूजन करू शकतो. प्रदोष काळाचा आणखी एक मुहूर्त आहे तो म्हणजे संध्याकाळी 5:46 ते 8:18 हा देखील अत्यंत सर्वोत्तम असा समय मानला गेला आहे लक्ष्मीपूजनाकरता. आणि वृषभ काळातला म्हणजे स्थिर लग्न काळातला रात्रीचा 7:41 ते 9:41 असा हा मुहूर्त देखील लक्ष्मीपूजनाकरता आहे. अर्थात आपण आपापल्या शहरातल्या वेळेनुसार लक्ष्मीचा आपण पूजन करू शकतो. अर्थात एक गोष्ट नक्कीच सांगेन, लक्ष्मीपूजन हे मनाने करायचं आहे, धनाने नाही. धन हे आपल्याला मिळेल जेव्हा लक्ष्मीची पूजा आपण शांत स्थिर वृत्तीने करतो आणि चांगल्या मार्गाने पैसा कमावतो. त्यामुळे काय होतं तर जीवन हे सुख समृद्धीमय, पावित्र्यमय, शांतीपूर्ण होतं आणि जीवन लक्ष्मी आपल्या जीवनावरती नेहमीच वरदस्त ठेवते. तेव्हा तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. द विनिंग टॉक्समधनं विनय पोद्दार आणि अर्थातच आपण दिवाळीमध्ये परत भेटूयाच. नमस्कार.